नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। किसान संगठन का कायदेभंग आंदोलन। खेती में काम आने वाले विज्ञान को लेकर किसान को स्वतंत्रता मिलनी चाहिए, इस मांग को लेकर यवतमाल जिले के हिवरी में किसान संगठन की तरफ से यह अनोखा आंदोलन छेड़ा गया है। आज कई किसान ऐसे हैं जो खेती में लगने वाले संसाधनों और उनके विज्ञान से अनभिज्ञ हैं, जबकि उन्हें खेती विज्ञान के बारे में पूरी जानकारी होना अत्यावश्यक है, जिससे खेती आय दुगनी हो सकती है। आज आपल्या शेतामध्ये केंद्र शासनाने जे बीटी बियाणे लावलेले आहे, HT-BT, त्याच्यावर प्रतिबंधित बियाणे आहे, त्याच्यावर बंदी आहे। त्या बियाण्याची लागवड मी माझ्या शेतामध्ये आज करत आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे मागणी करतो की HT-BT वरची त्यांची बंदी त्यांनी उठवावी व शेतकऱ्याला बियाण्याचं त्यांनी स्वातंत्र्य द्यायला हवं, अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो। शेतकरी संघटनेचा टप्पा नंबर 2 आहे। पहिल्या टप्प्यात 10 जूनला सर्व शेतकऱ्यांना राऊंडअप रेडी बियाणं RRF कॉटन ह्या बियाचं आम्ही वाटप केलेलं आहे। आज आमचा तंत्रज्ञान लागवड प्रोग्रामच्या दृष्टीने मैं भी गुन्हेगार या दृष्टीने हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनाच्या नुसार आम्ही आज हे शेतामध्ये राऊंडअप बीटीचं बियाणं लावत आहोत आणि याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन तिप्पट होईल आणि उत्पन्न सुद्धा दुप्पट उत्पादन खर्च सुद्धा निम्म्याने कमी होणार आहे। त्यामुळे हा जो शेतकऱ्यांना जो नफा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या थांबतील आणि देश आत्मनिर्भरच्या ऐवजी जागतिक स्तरावर जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय शेतकरी स्पर्धा करेल याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे। त्या आंदोलनाची आज सुरुवात झालेली आहे। सरकारने एक शब्द वापरलेला आहे की मॉरेटोरियम, म्हणजे याचा अर्थ तात्पुरती स्थगिती, परंतु 10 वर्ष झाले हे तात्पुरती स्थगिती ही सरकारने याच्यासाठी दिली होती की कोणाला उपप्रश्न असेल तर त्याचं निरासन जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी त्यांना देणार होती, परंतु 10 वर्षात कोणीही प्रश्न विचारले नाही आणि सरकारने त्याचं उत्तर द्यायची कोणतीही भूमिका घेतली नाही आहे। त्यामुळे हा ताबडतोब जो मॉरेटोरियम जो आहे सरकारने उठवावा, याच्यावरची बंदी उठवावी। कोर्टात याच्यात कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे, सरकारच्या धोरणाची बंदी आहे। त्यामुळे सरकारने 10 वर्षाचं ही तात्पुरती स्थगिती असू शकत नाही। त्यामुळे किमान येणाऱ्या सीझनमध्ये तरी ह्या सगळ्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना पूर्तता करावी एवढंच आमचं म्हणणं आहे। म्हणून ह्या गोष्टीसाठीच हे आंदोलनाची आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांना एकच संदेश देतो की कुठल्याही कृषी केंद्रातून बियाणे विकत घेताना त्याची रीतसर पावती घ्यावी आणि कुठेही कृषी केंद्राच्या व्यतिरिक्त कुठूनही बियाणे घेऊ नये। बियाणे, खते, कीटकनाशके फक्त कृषी केंद्रातूनच विकत घ्यावे आणि दरवर्षीचा त्यांचा जो ठरलेला कृषी केंद्रवाला असतो त्याच्याचकडनं विकत घ्यावे असं मी म्हणेल, कारण की त्यांचा तो विश्वास संपादन झालेला असतो, जेणेकरून त्याच्यात काही जर पुढे चालून काही प्रॉब्लेम आले तर रीतसर आपल्याला कंप्लेंट करता येते आणि त्याच्यावर शासन कारवाई करू शकते। दुसरं, आतापर्यंत भरारी पथकांनी जिल्ह्यात 3 कारवाई केलेल्या आहेत। पहिली कारवाई बाबुळगावला गोंधळी म्हणून गाव आहे, तिथल्या एका व्यापाऱ्याला पाकिट विकताना पकडलं आहे। दुसरी कारवाई पांढरकवड्याला श्री आमचे चव्हाण साहेब आहे आणि शेरखाने साहेब आहेत, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी पंचायत समिती, त्यांनी कारवाई केलेली आहे। एक परवाच कळंबमध्ये झाडकिनी नावाचं गाव आहे, तिथे आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे। असे कारवाई रोज सुरू आहे आणि शेतकऱ्यांना याच्यात म्हणजे जे आपण पहिले आवाहन केलं आहे की कुठलंही बियाणं घेताना कृषी केंद्रातनं घ्यावं आणि ते पेरल्यानंतर त्याचं जे पावती, त्याचं जे वेस्टर्न असते ते आपलं बियाण्याचं परिपूर्ण निघेपर्यंत, आपलं समाधान होईपर्यंत किंवा पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावं। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक, ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।